राज्यात वाढतोय H3N2 चा धोका। अहमदनगर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू। राज्यात H3N2 मुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू। कोल्हापुरातल्या अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत, काळजी करण्याचं कारण नसल्याचा केंद्रीय पुरातत्व विभागानं दिला निर्वाळा। सत्ता संघर्ष सुनावणीचा आज दुसरा दिवस। राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता तर ठाकरे गटाचे वकील सिब्बलही करणार युक्तिवाद। सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। कर्मचारी संप मोडण्यासाठी मेस्मा कायदा पारित, कंत्राटी कामगारांची तत्काळ भरती। महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक। उद्धव ठाकरे, अजित पवार आणि पटोलेंसह अनेक ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित। पीएम किसान योजनेची रक्कम परस्पर उचलून शेतकऱ्यांची फसवणूक करणारं रॅकेट धाराशिव पोलिसांनी केलं उघड। 18 लाखांची रोकड जप्त। रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी तिकीट दरातील सूट पुन्हा सुरू करण्याची संसदीय समितीनं केली शिफारस। कोरोना काळात बंद करण्यात आली होती सूट। पुढील 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता। सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा। बारावी पेपर फुटी प्रकरणी पोलिसांना गणिताचा पेपर फोडणारा मुख्य मास्टर माइंड सापडला। आणि स्टेट बँकेचा ईएमआय आजपासून वाढणार। बेस रेट 10.10% झाल्यानं कर्जाचे हप्ते महागणार।